गुड आफ्टरनून स्टुडंट्स. ऑपरेटिंग सिस्टीमच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम याच्याशी रिलेटेड लेक्चर कंडक्ट केलं. ओके, सो त्याचे 4 टाईप्स आपण इन डिटेल्डमध्ये स्टडी केलेले आहेत जस्ट एक्स्ट्रा नॉलेजसाठी. राईट, त्याच्यावर काही तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारले जाणार नाहीत. नाव कम टू दी नेक्स्ट पॉईंट. आजच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट काही पॉईंट्स कवर अप करणार आहोत. त्यातील फर्स्ट असणार आहे युजर मॅनेजमेंट. ओके, युजर मॅनेजमेंट डिस्क्राइब्स दी ॲबिलिटी फॉर ॲडमिनिस्ट्रेटर टू मॅनेज युजर ॲक्सेस टू व्हेरियस IT रिसोर्सेस लाईक सिस्टीम, डिव्हायसेस, ॲप्लिकेशन्स, स्टोरेज सिस्टीम, नेटवर्क्स अँड मोर. ओके, म्हणजेच काय, युजर मॅनेजमेंट कशाला डिस्क्राईब करते, तर जो कोणी ॲडमिनिस्ट्रेटर असणार आहे त्याची जी काही ॲबिलिटी असणार आहेत. म्हणजे कोणती ॲबिलिटी, तर जे काही अवेलेबल रिसोर्सेस असणार आहेत, नंबर ऑफ रिसोर्सेस असतात, राईट, ते युजर जे काही ॲक्सेस करतो अवेलेबल रिसोर्सेस ते मॅनेज करण्याची ॲबिलिटी ॲडमिनिस्ट्रेटरकडं आहे का, आणि ती असेल तर ती कशी आहे, ते डिस्क्रिप्शनचं काम कोण करतं, युजर मॅनेजमेंट. म्हणजे ते काय करतं, फोकस करतं कोणावर, तर ॲडमिनिस्ट्रेटरवर, जो जे काही नंबर ऑफ युजर्स असतील ते अवेलेबल रिसोर्सेस ॲक्सेस करतात ते कसे मॅनेज करतो याची ॲबिलिटी डिस्क्राईब करतं. ओके, अंडर द युजर मॅनेजमेंट. नेक्स्ट, युजर मॅनेजमेंट इज अ कोर पार्ट टू एनी डिरेक्टरी सर्व्हिस अँड इज अ बेसिक सिक्युरिटी इसेन्शियल फॉर एनी ऑर्गनायझेशन. ओके, युजर मॅनेजमेंट हा खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो कोणत्याही डिरेक्टरी सर्व्हिसेससाठी. युजर मॅनेजमेंट हा खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो आणि ते काय करतं, जे काही ऑर्गनायझेशन असतील आपले कोणतेही, त्याला सिक्युरिटी प्रोव्हाइड करतं, जे काही इसेन्शियल सिक्युरिटी आहे ती प्रोव्हाइड करतं. युजर मॅनेजमेंट एनेबल्स ॲडमिन्स टू कंट्रोल युजर ॲक्सेस अँड ऑनबोर्ड अँड ऑफबोर्ड युजर्स टू अँड फ्रॉम IT रिसोर्सेस. म्हणजेच काय, युजर मॅनेजमेंट काय करतं, जे काही अवेलेबल IT रिसोर्सेस आहेत त्याच्यातून जे काही नंबर ऑफ युजर्स ॲक्सेस करतात त्यांच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी ॲडमिनला काय करतं, ते एनेबल करतं. ओके, ही सगळी प्रोसेस कोणाच्या अंडर होते, तर युजर मॅनेजमेंटच्या. ओके, नाव कम टू द नेक्स्ट पॉईंट, सिक्युरिटी पॉलिसी. आता सिक्युरिटी पॉलिसी म्हणजे काय, दिस इज अ फीचर फॉर लार्ज कॉर्पोरेशन अँड इज इन द अल्टिमेट व्हर्जन ऑफ द विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, म्हणजेच काय, ही जी काही पॉलिसी असणार आहे सिक्युरिटी पॉलिसी, ही ॲज अ फंक्शन कुठं यूज केली जाते, जे काही लार्ज कॉर्पोरेशन्स असतात, राईट, तिथं काय केली जाते, सिक्युरिटी पॉलिसी ॲज अ फंक्शन यूज केली जाते आणि ते विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमच्या अल्टिमेट व्हर्जनमध्ये प्रेझेंट आहे. ओके, दिस फीचर विल नॉट बी सीन इन द होम कम्प्युटर्स. वन कॅन फाइंड द लोकल सिक्युरिटी अंडर द ॲडमिनिस्ट्रेटर टूल्स विच वन मे गेट ॲक्सेस फ्रॉम द कंट्रोल पॅनल. ओके, हे जी काही सिक्युरिटी पॉलिसी आहे ते तुमचे रेग्युलर होम कम्प्युटर्स जे आहेत तिथं तुम्हाला दिसेल का हे फंक्शन्स किंवा हे फीचर, तर नाही, ते दिसू शकतं. कसं, तर इन द फॉर्म ऑफ लोकल सिक्युरिटी, ॲज अ लोकल सिक्युरिटी म्हणून ते तुम्हाला दिसेल तुमच्या जे काही कम्प्युटर्स असतील तिथं. पण ते कुठं दिसेल, तर अंडर दी ॲडमिनिस्ट्रेटर्स टूल्समध्ये तुम्हाला काय दिसेल, ॲज अ लोकल सिक्युरिटी हे सिक्युरिटी पॉलिसी हे फीचर तुम्हाला दिसेल. जे कुठून ॲक्सेस केलं जातं, तर फ्रॉम दी कंट्रोल पॅनल काय केलं जातं, ते ॲक्सेस केलं जातं. ओके, दिस ऑप्शन allows the administrator to provide access or deny access to some users to some drive or software on those drives. ओके, हा काय करतो, जे कोणी ॲडमिनिस्ट्रेटर्स आहेत ते काय त्यांना अलाव करतं, त्यांना काय करतं, अथॉरिटी देतं. कशासाठी, तर जे काही नंबर ऑफ युजर्स असतील त्यांना ॲक्सेस डिने करण्यासाठी किंवा प्रोव्हाइड करण्यासाठी, जे काही पर्टिक्युलर ड्राईव्ज असतील किंवा सॉफ्टवेअर असतील त्याच्यामधून युजर्सना जो काही डेटा असेल, इन्फॉर्मेशन और रिसोर्सेस, ते ॲक्सेस करण्यासाठी किंवा डिने करण्यासाठी ॲडमिनिस्ट्रेटरला काय केलं जातं, अलाव केलं जातं अंडर दी सिक्युरिटी पॉलिसी. राईट, सो the changes in those software or drives will not be possible for them
त्यामुळेच काय होतं, जे काही चेंजेस असतील त्या सॉफ्टवेअरमध्ये पर्टिक्युलर किंवा ड्राईव्हमध्ये तर ते काय पॉसिबल नसतं त्यांच्याकडून. ओके, का? कारण whom the access to change or configure it is given by the administrator. कारण ते कोणा थ्रू दिलेलं असतं, ॲडमिनिस्ट्रेटरकडून दिलेलं असतं. सो सॉफ्टवेअर किंवा त्या ड्राईव्हमध्ये पर्टिक्युलर चेंज करणं पॉसिबल नसतं. नेक्स्ट वन इज परफॉर्मन्स मॉनिटर. आता परफॉर्मन्स मॉनिटर म्हणजे काय? इट इज द ऑप्शन टू ॲक्च्युअली मॉनिटर हाऊ दी CPU इज परफॉर्मिंग. ओके, ते मॉनिटर काय करतं, CPU जो आहे तो कसा परफॉर्म करतो याच्यावर फोकस करतं. वन कॅन गो देअर फ्रॉम कंट्रोल पॅनेल और अनदर इझी वे टू रीच देअर इज बाय प्रेसिंग स्टिकी की ऑन कीबोर्ड्स. म्हणजेच काय, तिथपर्यंत आपण कसं पोहोचू शकतो, तर थ्रू कंट्रोल पॅनल आपण काय करू शकतो, तिथपर्यंत पोहोचू शकतो. किंवा आणखीन दुसरा इझी वे आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, तर तो कोणता, तर आपला जो काही कीबोर्ड आहे त्याच्यावर जे काही स्टिकी कीज आहेत ते प्रेस करून काय करू शकतो, आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. आता स्टिकी की म्हणजे काय, तर स्टिकी कीज इनेबल्स द युजर टू एंटर की कॉम्बिनेशन्स by pressing keys in sequence rather than simultaneously. ओके, स्टिकी की म्हणजे काय, तर स्टिकी की म्हणजेच जे काही युजर्स असतील त्या युजर्सना एनेबल केलं जातं. कशासाठी, तर जे काही की कॉम्बिनेशन असणार आहे, राईट, ॲट द सेम टाईम नंबर ऑफ कीज प्रेस केल्यानंतर पर्टिक्युलर कीज ज्या आहेत त्या प्रेस केल्यानंतर काहीतरी टास्क परफॉर्म होतो. ओके, सो ज्या काही की कॉम्बिनेशन आहेत ते प्रेस केल्या जातील सिक्वेन्सली, त्याला काय म्हटलं जातं, स्टिकी कीज म्हटलं जातं, रॅदर दॅन सायमल्टेनियसली. ओके, वन कॅन प्रेस कंट्रोल अल्ट अँड डिलीट ॲट द सेम टाईम टू फाइंड दी ऑप्शन ऑफ स्टार्ट टास्क मॅनेजर. ओके, तुमचा जो काही कीबोर्ड असणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही कंट्रोल अल्ट आणि डिलीट हे जे काही कीज आहेत ते ॲट द सेम टाईम तुम्ही काय करायचे, प्रेस करायचे. सो ॲट द सेम टाईम हे तिन्ही कीज तुम्ही प्रेस केला तर तुम्हाला कोणता ऑप्शन डिस्प्ले होईल स्क्रीनवर, तर तो आहे स्टार्ट टास्क मॅनेजर. ओके, सो user can go to the fourth tab under the performance and there they can find two graphs. त्यामुळे जो काही युजर असणार आहे तो काय करतोय, अंडर दी परफॉर्मन्स फोर्थ टॅब काय करतोय, प्रेस करतोय. त्यावेळी काय होतं, तर 2 ग्राफ्स फाइंड आउट होतात, 2 ग्राफ्स डिस्प्ले होतात. ओके, तर त्यातला फर्स्ट ग्राफ काय शो करत असणार, तर वन ग्राफ इज शोईंग दी CPU युजेज. ओके, पहिला ग्राफ काय करतो, जे काही CPU युजेज आहेत ते डिस्प्ले करतो. आणि दुसरा ग्राफ जो असणार आहे तो काय डिस्प्ले करतो, तर दी अदर ग्राफ शोईंग मेमरी युजेस डिस्प्ले करतो. फर्स्ट असणार आहे तो CPU आणि नेक्स्ट असणार आहे तो मेमरी, राईट. असे ते 2 ग्राफ काय करतात, फाइंड आउट होतात. वन मे फाइंड दॅट ऑल दी डेटा आर चेंजिंग देअर रँडमली. त्याच्यातून काय दिसून येतं, एका ग्राफमध्ये जो काही डेटा असणार आहे तो काय रँडमली चेंज होत आहे, ते काय होतं, दिसून येतं. ओके, नेक्स्ट पॉईंट असणार आहे आपला टास्क शेड्युलर. आता टास्क शेड्युलर म्हणजे काय, तर विंडोज कॅन परफॉर्म अ टास्क ॲट अ शेड्युलर टाईम अँड शेड्युल्ड डेट. ओके, जो काही विंडोज असणार आहे, राईट, आपल्या एखाद्या PCवर किंवा कम्प्युटरवर जी काही ऑपरेटिंग सिस्टीम आहे, सपोज विंडोज. ओके, सो विंडोज काय करतं, टास्क परफॉर्म करतं, राईट. कोणतीही ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, पर्टिक्युलर टास्क परफॉर्म करते, राईट. आपण इथं विंडोज घेऊया. सो ती पर्टिक्युलर शेड्युल्ड टाईमला आणि शेड्युल्ड डेटला टास्क परफॉर्म केली जाते. नॉट ओनली वन टाईम डज इट वर्क बट विंडोज कॅन डू अ पर्टिक्युलर टास्क शेड्युल्ड एव्हरी डे ॲट अ पर्टिक्युलर टाईम ऑर अ पर्टिक्युलर इंटरवल. म्हणजेच काय, जो काही टास्क आहे तो एकदाच परफॉर्म केला जातो असं नाही, तर तो पर्टिक्युलर टास्क जर तुम्ही शेड्यूल करून ठेवला डेली रुटीनसाठी, तर तो टास्क दररोज पर्टिक्युलर दिलेल्या टाईम पिरियडमध्ये काय होतो, परफॉर्म होतो, शेड्युल्ड टाईममध्ये परफॉर्म होतो. ओके, म्हणून त्याला टास्क शेड्युलर म्हणतात. वन कॅन फाइंड दी टास्क शेड्युल्ड बाय गोईंग टू दी टूल्स. फ्रॉम दी टूल्स वन हॅज टू गो टू द कंट्रोल पॅनल. म्हणजेच जो काही तुम्ही टास्क दिलेला आहे, शेड्यूल करून ठेवलेला आहे, तो काय
रोज जर तुम्ही तो टास्क एखादा पर्टिक्युलर शेड्यूल करून ठेवला असेल तर त्याच टायमिंगला तो काय होतो, परफॉर्म होतो. जस्ट लाईक तुमचं अलाराम. ओके, जर तुम्ही तो एव्हरी डे करून ठेवला असेल ऑन, तर तो काय होतो, पर्टिक्युलर त्याच टाईम पिरियडला काय होतो, परफॉर्म होतो. सो ते टास्क काय केलेलं असतं, शेड्यूल केलेलं असतं असं आपण म्हणू शकतो. नाव फ्रॉम कंट्रोल पॅनेल he or she has to go to administrative tools to find the task scheduler. आता हे टास्क शेड्युलर कुठं आहे तर ते तुम्ही कसं फाइंड आउट करू शकता, तुमच्या कम्प्युटरमध्ये जे काही कंट्रोल पॅनेल आहे, ओके, आपल्या लॅपटॉपवर और कम्प्युटरवर जे काही कंट्रोल पॅनेल आहे त्याच्यामधून तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटर्स टूलचा यूज करून काय करू शकता, टास्क शेड्युलर फाइंड आउट करू शकता. विंडोज 7मध्ये किंवा विंडोज विस्टा और विंडोज 8मध्ये वन मे फाइंड द टास्क शेड्युलर इन ॲन अपडेटेड व्हर्जन. जे काही आत्ता विंडोजच्या विंडोज 7, विंडोज विस्टा और विंडोज 8 या व्हर्जनमध्ये काय केलं जातं, जे काही हे अपडेटेड व्हर्जन्स आहेत त्याच्यामध्ये काय केलं जातं, टास्क शेड्युलर फाइंड आउट केलं जातं. दस इट मेक्स द विंडोज युजर्स इक्विप्ड विथ द बेस्ट शेड्युलर अँड दॅट आल्सो विदाउट द सपोर्ट ऑफ एनी अदर सॉफ्टवेअर. म्हणजेच काय, आत्ताचे जे काही तुम्ही विंडोज यूज करताय, जो कोणी युजर असणार आहे, जो विंडोज यूज करतो, त्यांना काय केलं जातं, बेस्ट शेड्युलर परफॉर्म केलं जातं. तेही कोणत्याही अदर सॉफ्टवेअरच्या सपोर्टशिवाय काय केलं जातं, जे काही बेस्ट शेड्युलर असणार आहे ते काय केलं जातं, प्रोव्हाइड केलं जातं आत्ताचे जे काही विंडोजचे लेटेस्ट व्हर्जन आहेत त्याच्यामध्ये. ओके, हे झालं रिगार्डिंग टास्क शेड्युलर. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण हे पॉईंट कव्हर केलेले आहेत. थँक्यू.